नमस्कार, आपण पाहत आहात स्मार्ट महाराष्ट्र न्यूज। स्मार्ट फास्ट न्यूज मध्ये पाहूयात तब्बल 24 घडामोडी। सीना नदीच्या पात्रात विजेचा मनोरा कोसळला, महावितरणची 10 उपकेंद्र अंधारात। 4 अल्पवयीन मुलांची कुऱ्हाडीने गळा चिरून हत्या, जळगाव येथील घटना। सोलापूरकरांनो, पाणी जपून वापरा, रविवारपर्यंत कमी दाबाने, कमी वेळ आणि उशिराने येणार पाणी। मोबाईल दुकान फोडून 2,91,000ची चोरी, बार्शी तालुक्यातील घटना। खासगी सावकारीस कंटाळून आत्महत्या प्रकरण, शिंदे यास अटकपूर्व जामीन मंजूर। सोलापूर जिल्ह्यात कलम 37(1) व 3 लागू। सोलापूर जिल्हा ग्रामीण भागात नवीन 125 रुग्णांची भर, एकूण रुग्णसंख्या 28,702 वर। सोलापूर शहरात नवीन 34 रुग्णांची भर, एकूण रुग्णसंख्या झाली 9,200। पालकमंत्री दत्तात्रय भरणे उद्या अक्कलकोट दौऱ्यावर। MIMचे नगरसेवक तौफिक यांचे नगरसेवक पद रद्द, राष्ट्रवादी प्रवेश लांबणीवर। शारदीय नवरात्र महोत्सव साधेपणानेच, पायी चालत येणाऱ्यांना यंदा नाही तुळजापुरात प्रवेश। अक्कलकोट बोरी नदीचा पूर ओसरला, आता भीमा नदीकाठी पूरस्थिती, पुराचा 33 गावाला फटका। सोलापूर जिल्ह्यातल्या हजारो शेतकऱ्यांची पिके पुराच्या पाण्यात, शेतकरी हवालदिल। पुरामुळे सोलापूर जिल्हा प्रशासनानं तब्बल 9,000 लोकांना सुरक्षित स्थळी हलवलं। सोलापुरात NDRFच्या 11 टीमने 31 जणांचे वाचवले प्राण। TRP घोटाळा, 5 जणांना अटक, वृत्तवाहिन्यांच्या TRPला 3 महिने बंदी। प्राणहानी होता कामा नये, सतर्क राहून लोकांना विश्वासात घेऊन काम करा, मुख्यमंत्र्यांचे प्रशासनाला निर्देश। उमेद अभियान बंद होणार नाही, अभियान संबंधित अफवांवर कोणीही विश्वास ठेवू नये, मुख्य कार्यकारी अधिकारी। महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत कोरोना रुग्णांना लाभ नाकारणाऱ्या रुग्णालयांवर कारवाई करा, उपमुख्यमंत्री अजित पवार। पुढील 2 दिवस पाऊस पडण्याची शक्यता लक्षात घेऊन प्रशासकीय यंत्रणांनी सतर्क राहावं, अजित पवार। महाराष्ट्र पोलीस करणार भाजप नेत्यांमधील आणि बॉलिवूड ड्रग्ज कनेक्शनचा तपास, अनिल देशमुख। राज्यपालांना पदावरून हटवा, मंत्रिमंडळात झाली चर्चा, मुख्यमंत्र्यांसह मंत्र्यांची शरद पवार यांच्याकडे मागणी। महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली। दाऊद इब्राहिमच्या मालमत्तेचा होणार सर्वात मोठा लिलाव। आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा।